रावेर तालुक्यासह मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वाऱ्याचा केळीला फटका, शेतीच्या बांधावर जाऊन श्रीराम पाटील यांनी केली पाहणी। रावेर तालुका मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्ह्यात केळी उत्पादक आधीच चिंताग्रस्त झालेला असताना शनिवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळामुळे केळीचे मोठे नुकसान झाले असून यांची पाहणी उद्योजक श्रीराम पाटीलसह कार्यकर्त्यांनी केली व शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली। रावेरसह मुक्ताईनगर तालुक्यात शनिवारी सायंकाळी जोरदार वादळाचा फटका बसला। यात रावेर तालुक्यातील प्रामुख्याने अटवाडा, दोदे, नेते, अजनाड तर मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, पातोंडी आदी गावांच्या शिवारामधील केळी पीक जमीनदोस्त झाले। या वादळात हजारो हेक्टर जमिनीवरील केळीचे मोठे नुकसान झाले आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे। याचीच पाहणी करण्यासाठी श्रीराम पाटील यांनी कार्यकर्त्यांसह अटवाडा येथील डॉक्टर आलोक कुमार गर्ग, पारस अग्रवाल, विशाल अग्रवाल यांच्यासह दोदे येथे सुनील पाटील, गोकुळ पाटील, राहुल महाजन, गोपाळ महाजन, पांडुरंग हरदास, भूषण पाटील यांच्या शेतीला भेट देत पाहणी केली। शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याचे श्रीराम पाटील यांनी सांगितले। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी किसान जिल्हा अध्यक्ष शरदचंद्र पवार गट, सोपान पाटील, तालुका अध्यक्ष किशोर पाटील, महमूद शेख, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, पंकज वाघ, राजेंद्र चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश महाजन, यशवंत पाटील, पांडुरंग पाटील, विजय गोसावी, किरण कोडी, भास्कर पाटील, संतोष पाटील, विश्वनाथ महाजन यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यंदा केळी उत्पादकांच्या समोर अनेक अडचणी आल्या आहेत। आधीच केळी पीक विमा कंपन्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली नसून यानंतर अलीकडच्या काळात केळीचे भाव कोसळल्यामुळे हे उत्पादक अक्षरशः निराश झाले आहेत। यातच आता वादळी वाऱ्यामुळे केळीची हानी झाली आहे। श्रीराम पाटील यांनी शनिवारी सायंकाळीच नुकसानीची माहिती जाणून घेत तहसीलदार बंडू कापसे यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल यावर चर्चा केली। दरम्यान या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी श्रीराम पाटील व शेतकऱ्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन केली आहे। थांबून थांबत चालवलं कठीण म्हणजे एवढं की बाया आणि तो व्हिडिओ का 2 सेकंदाला व्हायरल झाला। मी जसा टाकला ग्रुपवर 5-6 तो सर्व दूर झाला। हे माझं शेत आहे। इथे आमची 10,000 केळी होती आणि कापणीवर होती। 1-2 दिवसात कापणी म्हणजे काढायला निघणारच होतं पीक। काल संध्याकाळी जे वारा उधाण आलं तुफान, त्याच्यामुळे जवळजवळ 75% माल आडवा झालेला आहे। व्हिडिओमध्ये आणि टेपपर्यंत दिसेल बरोबर। 20 लाख म्हणजे 75% म्हणजे तर 20 लाख। तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडून? लवकर पंचनाम्याचं आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे। पंचनाम्याचं सांगितलं, सकाळी 7 वाजता फोन केला होता आणि नंतर साहेबांना पण कळवलं की लवकर हे करा, नुकसान भरपाई आमची तेच आहे। आणि काय आता ते पंचनामे होतील आणि त्यानंतर पुढची कारवाई शासन करणारच लवकर। आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता।